उत्थान यावं, त्यांनी सामाजिक प्रश्नांवर चिंतन करावं. पण या सगळ्याला आम्हाला एका हातभाराची, एका पाठिंब्याची गरज होती. आणि या 4थ्या वर्षी या स्पर्धेला तो हातभार आणि पाठिंबा, अगदी मजबूत आणि खंबीर पाठिंबा आम्हाला मिळाला तो बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून. त्यांनी भरघोस असं आर्थिक सहाय्य आम्हाला केलं आणि हे अर्थसहाय्य आमच्यासाठी अत्यंत मोलाचं आहे. माननीय महेश कुर्रेकर साहेब, उपविभागीय अधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र सातारा विभाग या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा परिसस्पर्श या स्पर्धेला लाभला आणि या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आम्हाला खूप महत्त्वाचं सहकार्य लाभलेलं आहे. माननीय कुर्रेकर साहेबांचं महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत आणि कृतज्ञता त्यांच्या प्रति व्यक्त करावी अशी विनंती आदरणीय प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे साहेब यांना मी करतो. माननीय महेश कुर्रेकर साहेब. त्याबरोबरच आदरणीय अभिजित सोकाशी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचं पहिल्यांदाच या साताऱ्याच्या या स्पर्धेसाठी आलेले आहे आणि खरं तर क्रांतिज्योती करंडक म्हणून या करंडकाचं नाव आहे. गेली 4 वर्ष ही स्पर्धा अतिशय उत्तमरित्या पार पडते आणि विशेष अभिमानाची बाब म्हणजे की स्वतः एक सावित्रीची लेक म्हणून जेव्हा ह्या स्पर्धेबाबतीत मला माहिती भेटली आणि इथे येण्याचा जेव्हा विचार केला तेव्हा क्रांतिज्योती करंडक हे तिच्या नावाने सर्वात पहिल्यांदा मला आकर्षित केलं आणि त्यानंतर तिथपर्यंत येण्याची स्पर्धेची वाटचाल अतिशय सुंदर होती. म्हणजे सरांनी रयतच्या स्पर्धेदरम्यान सरांची आमची भेट झाली. मग त्यानंतर या स्पर्धेची माहिती भेटल्यापासूनचा ते इथपर्यंतचा प्रवास आणि संयोजकांनी ज्या पद्धतीने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्रोत्साहित केलं आणि इथपर्यंत येण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्ग देखील दाखवले आणि या सगळ्या स्पर्धेचा अनुभव एकंदरीत खूप सुंदर होता. फक्त सकाळी थोड्या सुरुवातीला स्पर्धेला थोडा वेळ लागला, उशीर निर्माण करणे आज या संस्थेने सिद्ध केलेला आहे. अतिशय चांगल्यारीत्या म्हणजे 2 क्षेत्र झाली, सकाळचे क्षेत्र असेल, दुपार क्षेत्र असेल आणि आज लास्ट क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्यारीत्या नियोजन करून विद्यार्थ्यांचे मनोबल, हे विद्यार्थ्यांचे वक्तृत्व अतिशय चांगल्यारीत्या त्यांनी हे केलेलं आहे. विद्यार्थ्यांची सोय केलेली आहे, ते असे म्हणजे विद्यार्थ्यांची बसण्याची पासून ते विद्यार्थ्यांची जेवणाची सोय अतिशय चांगल्यारीत्या केलेली आहे. इथे जी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. एक स्पर्धा म्हणून ज्याला ओळखलं जातं ती स्पर्धा म्हणजे रयत शिक्षण संस्थेची कर्मवीर भाऊराव पाटलांच्या नावाने सुरू असणारी वक्तृत्व स्पर्धा, की ज्या वक्तृत्व स्पर्धेनं महाराष्ट्राला स्पर्धक किंवा वक्ते दिले नाहीत तर महाराष्ट्राला मोठे विचारवंत दिले. या स्पर्धेनंतर या साताऱ्याच्या भूमीमध्ये त्याच स्पर्धेची एक छोटी बहीण असं आपण म्हणू, सावित्रीबाई फुलेंच्या नावानं असल्यामुळं आता छोटा भाऊ मोठा भाऊ जसे सुरू आहे तशा पद्धतीने छोटी बहीण म्हणजे या स्पर्धेची ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं साताऱ्याला जी वक्तृत्वाची एक परंपरा आहे त्या परंपरेमध्ये एक चांगलं नाव पुन्हा एकदा एक जोडलं गेलेलं आहे. याचा एक वक्तृत्व स्पर्धेचा एक काही गेल्या 10 वर्षा पाठीमागचा एक प्रतिनिधी म्हणून मला मनस्वी आनंद होतोय. मी या निरीक्षणाविषयी बोलण्यापेक्षा माझ्या समोर बसलेले हे माझे सगळे मित्र मैत्रिणी आहेत स्पर्धक म्हणून मी थोडासा तुमच्यापेक्षा अधिक तुमच्या वयाचा किंवा थोडासा पुढचा असल्यामुळे मी तुमच्याशी बोलू फार इच्छितो. आदरणीय मेनकुदळे सर इथं आहेत, मी सरांना आवर्जून सांगू इच्छितो की महाराष्ट्रामधल्या या सगळ्या स्पर्धांनी सर काय दिलं असेल या सगळ्या स्पर्धकांना. म्हणजे कोणी नागपूरवरून येतो, कोणी मुंबईवरून येतो, कोणी कोकणातून येतो, कोल्हापुरातून येतो. कदाचित तुम्हाला मागच्या पिढीतली नावं माहिती असतील नसतील, पण दादांनो मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या या वक्तृत्व स्पर्धांनी अत्यंत गरीब आणि खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण घेणाऱ्या कितीतरी पोरांना आज उच्च पदावरती नेऊन ठेवलेलं आहे आणि त्याचं सगळं श्रेय या महाराष्ट्रातल्या वक्तृत्व स्पर्धांना आहे. त्यामुळे माझ्यासारखा माझ्या पिढीचा कुठलाही स्पर्धक जो असेल तो अशा वक्तृत्व स्पर्धेच्या व्यासपीठावर सुरुवातीला नतमस्तक व्हायला लागतो. कारण या स्पर्धा होत्या, हे शब्द होते म्हणून आम्हाला व्यासपीठ मिळालं आणि आमच्या करिअरची एक नवी वाट आम्हाला गवसली. मी यासाठी हे तुम्हाला सांगतोय की ही स्पर्धा तुमच्या आयुष्याला, तुमच्या करिअरला आणि तुमच्या जगण्याला दिशा देण्यामध्ये या स्पर्धा फार महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे त्या स्पर्धेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा केवळ स्पर्धेपुरता राहायला नको, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या आयुष्याचं जे साध्य आहे मग ते फक्त करिअरचं नाही तर जगण्याचं ते पूर्ण करण्यासाठी ह्या स्पर्धेचा आपल्याला कसा वापर करता येईल याचा जाणीवपूर्वक आणि प्रामाणिकपणे विचार करा.
दुसरी महत्वाची गोष्ट या निमित्ताने सगळ्या महाराष्ट्रभर आणि देशभर तो व्हायरल व्हावा असं काही या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला आउटपुट मिळतं का, असा सुद्धा थोडा मी म्हणतो व्यापक विचार करायला काय हरकत नाही. कारण ही पिढी आता बोलणार आहे, ही सगळी वाचणार आहे. म्हणजे अलेक्साच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो की तो विषय मला तर फार वेगळा वाटला की माणसाची हरवत चालली अक्कल, हॅलो अलेक्सा, हाय गुगल. आता ही अलेक्सा गुगल हे ठीक आहे, म्हणजे ते नावापुरतं विषयाचं होतं, पण हा जो काही सगळा जो ऑनलाईनचा जमाना आहे आणि काळानं इतकी आपल्याला सोशल मीडियापासून या सगळ्या इंटरनेटनं भुरळ घातलेले आहे, हे सगळं होत असताना आपल्या मानवी मूल्यांना त्याचा तडा जातो याविषयी थोडंफार आपण गंभीर झालं पाहिजे. म्हणजे विषयाचं शीर्षक आपल्याला वाटतं बरोबरच, पण त्याची खोली फार त्याच्या कुठंतरी आपल्याला एका असं म्हणून आपण की त्याचा तळ लागत नाही इथपर्यंत जाऊ शकते. कुठलं तरी चांगलं जर एखादं पुस्तक चाललं तर तुम्हाला त्याचं चांगलं मार्गदर्शन मिळू शकतं. म्हणजे मला वाटतं नादू महाराजांच्या गांधारीचा फक्त उल्लेख झाला, बाकी कुठल्याही एका पुस्तकाचा आपल्याला कसा उल्लेख झाला आणि मला कळलं नाही. याचा अर्थ आपण पुस्तकांशी मैत्री करायचं सोडून दिलेलं आहे. अलेक्स आणि गुगल वरती बोलत असताना त्यांच्याशी मैत्री करत असताना आपण थोडी पुस्तकाबरोबर मैत्री केली तर मला वाटतं त्यांच्यापेक्षा ते तुमचे जवळचे मित्र बनतील. आणि म्हणून स्पर्धकांना माझ्या निमित्ताने एवढी विनंती आहे की वाचनालयातली धूळ खात पडलेली, म्हणजे मी आता जबाबदारीने विधान करतोय, तर कदाचित त्या पुस्तकांची पानं थोडीफार पलटण्याचा प्रयत्न करा. ती पुस्तकं तुमच्या आतुरतेने वाट पाहत आहेत. कॉलेजमधल्या इतर विद्यार्थ्यांच्याकडून अपेक्षा नाही, पण वक्तृत्व स्पर्धेतल्या मुलांनी पुस्तकांचा पाठलाग करायलाच हवा. तुम्ही फक्त स्पर्धक नाही तर येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रातले जर वक्ते आणि विचारवंत होणार असाल तर पुस्तकांच्या शिवाय तुम्हाला दुसरा कुठलाही आधार नाही, तेच तुम्हाला आधार देणार आहे हे या निमित्तानं लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या माणसाशी झाला, म्हणजे ब्रिटिश भारतीय असतील किंवा माणसा माणसांमध्ये युद्ध झालं. आता जे चौथं युद्ध होणार आहे ते माणसांशी होणार नाही, ते यंत्रांशी होणार आहे. जगातल्या 7 AI-नं एक मीटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडून माणसाला काही धोका नाही, पण हा भविष्यातला खूप मोठा धोका असल्याची मांडणी हा नोवा हरारी त्याच्या पुस्तकामधून करतो की माणसाचा सर्वात मोठा विकास त्याच्या विचार करण्याच्या प्रक्रियेतून झालाय. तुमचं विचार करणं नावाची प्रक्रिया थांबवण्याची प्रक्रिया ChatGPT आणि कृत्रिम बुद्धिमत्ता करतायत. आणि म्हणून तुमची लोकशाही आणि तुमचं मानवी अस्तित्व याच्यावर जर टिकून राहायचं असेल तर तुमच्याजवळ 2 गोष्टी आहेत जे त्याच्याजवळ नाही आहे. एक आहे तुमची स्वतंत्र विचार करण्याची क्षमता, कल्पकता, क्रिएटिव्हिटी मात्र त्याच्याजवळ नाही आहे, भावना आणि संवेदनशीलता. ह्या सगळ्या गोष्टींसह तुमची विचार प्रक्रिया आयुष्यात तशीच राहावी, विकसित व्हावी आणि महाराष्ट्रावर पसरावी अशा शुभेच्छा देतो. मला तुम्ही बोलावलं आणि शांत. तर हे कसं की हे तुम्हाला व्यक्त होण्याचा एक तुम्हाला हा सराव होतो या वक्तृत्व स्पर्धेतून. एक जसे एक टप्पा असतो तसा एक सरांनी सांगितलं एक वाचन, परीक्षण, चिंतन, मनन आणि नंतर शेवटचा टप्पा आहे व्यक्त होणं. एक योग्यरित्या तुम्हाला व्यक्त होणं हे आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही म्हणजे सगळ्या गोष्टी काय म्हणतात त्याला जे काही एक तुमची एक तुम्हाला ते आत्मसात करायचं आहे म्हणा किंवा तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते योग्यरित्या तुम्ही सांगू शकता. आणि हेच ते व्यासपीठ आहे, इथून तुम्ही तो सराव करताय. बरेच विद्यार्थ्यांना म्हणा किंवा स्पर्धकांना काही पारितोषिक मिळतील किंवा इतर जे काही असेल म्हणजे महाराष्ट्रातून इतर भागातून जे काही आले असेल तर सगळ्यांनाच म्हणजे काही सगळे विनंती असतील, पण इथे तुम्ही आलात आणि तुम्ही व्यक्त झालात तेच एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हा अनुभव म्हणा किंवा ही स्पर्धा तुम्हाला निश्चितच पुढे काहीतरी शिकवून जाईल आणि तुम्हाला पुढच्या आयुष्यात काहीतरी त्याचा एक तो अनुभव तुम्हाला कामात येईल. मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्र राज्यात एक लीड बँक आहे. जवळपास 2,500च्या वरती यांच्या शाखा आहेत आणि एक बँकिंग व्यवसाय करता करता एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पण आमची एक जबाबदारी असते किंवा एक थोडंसं एक फायनान्शियल लिटरसी म्हणा हे पण एक रिझर्व्ह बँक आजकाल ते आणत आहेत. कारण की या गोष्टी काय असतात तुम्हाला माहीत असेल की वेगवेगळे फ्रॉड्स म्हणा किंवा आता सिव्हर क्राईम्स म्हणा येतात आहेत आणि फायनान्शियल लिटरसी संदर्भात सुद्धा आता जागरूक झाले आहेत. तर वेगळे आम्ही पण कॅम्प घेतो, लोकांचं प्रत्येकानं आम्ही प्रबोधन करतो या संदर्भात. बँकेत सुद्धा वेगवेगळ्या काही योजना आखलेल्या आहेत, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा युवा योजना वगैरे आम्ही केलेल्या आहेत. सरकारच्या सुद्धा नवीन एंटरप्रेन्योरसाठी सुद्धा काही योजना आहेत.
तर त्याच्यातही सुद्धा जेव्हा जेव्हा अप्रोच होता तेव्हा आम्हाला लक्षात येतं की बा समोरचा येतोय तो खरोखर तो प्रेझेंट जसा करतो ना तेव्हा लक्षात येतं तो किती योग्यरित्या तो जेव्हा तो समोर प्रेझेंटेशन देतो तेव्हा लक्षात येतो की तो व्यवसाय संदर्भात किती जागरूक आहे म्हणा किंवा त्याला किती माहिती आहे. तर मित्रांनो, ही स्पर्धा जरी असली तरी एक खरोखर एक तुम्हाला ही पुढे जाण्यासाठी पाहिजे आहे असं मी समजतो. आणि जो वैचारिक प्रवाह आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करताय तोही महत्त्वाचा. जे महात्मा फुल्यांपासून अगदी डॉक्टर आर साळुंखेंपर्यंत हे सगळे मधल्या कालावधीत झालेली आमची जी पुरुषुरी आहे, विशेषतः वैचारिक बैठक आमची परिपक्व करण्यामध्ये डॉक्टर एन डी पाटील सरांचं अर्थातच फार महत्त्वाचं योगदान आहे. अशा अनेक लोक, प्राचार्य शिवाजीराव भोसले सर, आम्हाला जर मेनकुत्री सर आपल्याला आठवत असेल की शिवाजी विद्यापीठामध्ये राजेश पाटील ज्यावेळेला की वेगवेगळी लोक यायचे व्याख्यानाच्या निमित्तानं, की 8-8 दिवस व्याख्यानाला त्या ठिकाणी चालायचं आणि त्या व्याख्यानाला ऐकण्यासाठी आम्ही लोक 50-50 किलोमीटर अंतरावरती त्या ठिकाणी प्रवास करून जात होतो. ज्यावेळेला नोकरी नव्हती, पगार नव्हता, अशा वेळेला त्या लोकांचं ऐकावंसं वाटायचं. कारण हे सगळं ऐकल्याशिवाय आपली मनाची किंवा वैचारिक अशी मशागत होत नसते. सहजासहजी हे साध्य करता येत नाही. एखाद्या चांगल्या वक्त्याला ऐकणं म्हणजे 100 पुस्तकं वाचल्याचं समाधान असतं. कारण अनेक संदर्भ देवानंद या ठिकाणी मिळत असतात. कारण अनेक पुस्तकं वाचलेली लोक असतात, अनेक लोकांना भेटलेले असतात. त्यामुळं आज खरं तर मी थोडंसं चुकलो या अर्थानं की या सगळ्या स्पर्धकांना मला ऐकायची संधी पाहिजे होती. परंतु त्या विद्यार्थ्याला एक उत्तम अशा स्वरूपाचा वक्ता व्हायचा, त्यांनी पुस्तकाशी मैत्री केली पाहिजे. आजच्या काळामध्ये मला पहिला मुद्दा त्यांनी मांडला तो जितका महत्त्वाचा वाटतो त्यापेक्षा सुद्धा अधिक महत्त्वाचा मुद्दा त्याने तो दुसरा मांडला, तो महत्त्वाचा वाटला. त्याचं कारण असं की जेव्हा महाविद्यालयामध्ये आम्ही वावरतो, शिक्षक म्हणून वावरतो, प्राचार्य म्हणून वावरतो, आणखी काय वेगवेगळ्या निमित्तानं वावरतो, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने अलीकडच्या काळामध्ये जाणवते, थोडीशी शंका येते की आमचा हा विद्यार्थी जो आहे, हा विद्यार्थी वाचनापासून दूर तरी जात नाही ना. तो जर चांगला वक्ता व्हायचा असेल, एक चांगला माणूस म्हणून त्याची एक वैचारिक बैठक निर्माण व्हायची असेल तर केवळ मोबाईलवरती, इंटरनेटवरती, आणखी कोणत्या तरी माध्यमातून जे वाचायला मिळतं त्याच्यावरती आपली भूक भागली असं मानसिकता करून घेण्यामध्ये काही अर्थ नाही. खऱ्या अर्थानं आपलं वाचन अतिशय सजग असलं पाहिजे. वाचन, चिंतन, मनन ही सर्व वक्तृत्व स्पर्धेची एक वक्ता होण्याची एक महत्त्वाची अंग आहे. त्याबरोबर या गोष्टी जर आपण त्याकडे जोपासल्या तर त्याच्यातून आपली स्वतःची म्हणून एक वैचारिक बैठक निर्माण होते. वाचनातून वक्तृत्व स्पर्धेमध्ये 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी पर्यंत एखादा ड्राफ्ट वाचणं, ते पाठ करणं आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन ते व्यक्त करणं, हे 10वी पर्यंत मला वाटतं ते ठीक आहे. म्हणजे ती आपली सुरुवात असते. आपण आपल्या घरामध्ये लहान मुलांना सुद्धा अशा स्वरूपाचं काही भाषण घेऊन देतो. मग ते टिळकांची ते शेंगाची टपाल असतील, आणखी काय, ही परंपरेने चालत आलेल्या गोष्टी आहेत. पण की त्या मुलांना वक्तृत्व स्पर्धेची आवड लावण्यासाठी, अभिरुची त्याची त्यामध्ये निर्माण करण्यासाठी म्हणून केलेल्या त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण 10वीच्या वर्गानंतर जसं आपण प्रगल्भ होत जातो वैचारिक दृष्ट्या, तसं आपली स्वतःची म्हणून एक विचारधारा निर्माण झाली पाहिजे. ती जर निर्माण करायची असेल तर पुस्तकाशी मैत्री आणि आपण चांगला श्रोता होणं, हे 2 मुद्दे सरांनी मांडले, ते मला असे महत्त्वाचे वाटतात. दुसरं महत्त्वाचे, कदाचित आपल्याला ह्या तिन्ही स्पर्धकांनी जे अतिशय तळमळीने आपल्यामध्ये काही मुद्दे आपल्या समोर ठेवले, काही निरीक्षणं ठेवली, कदाचित आपल्याला असं वाटण्याची शक्यता आहे, अरे या सगळ्यांनी नकारात्मकच कसं काय मांडलं, चांगल्या गोष्टी काय घडल्याच नाहीत का, वगैरे वगैरे. त्यांच्या मांडण्यामध्ये उद्या तुम्ही जेव्हा इतर स्पर्धांच्या मध्ये सहभागी व्हाल तेव्हा या महाराष्ट्रातला एक वक्ता, मग तो कोणत्या जिल्ह्यातला आहे सोडून, इथं बऱ्याच जिल्ह्यातून अनेक वक्ते इथं आलेले आपल्याला पाहायला मिळतात. पण जो वक्ता तयार होणार आहे माझा,
हे जे विद्यार्थी तयार होणार आहेत, या विद्यार्थ्याला समाज जीवनामध्ये गेल्यानंतर कोणीही त्याच्याकडची बोट दाखवता कामा नये, ही त्या पाठीमागची त्यांची तळमळ होती, हे त्यांची पालकत्वाची भूमिका होती, असं थोडंसं मला त्या ठिकाणी वाटलं. आपण सुद्धा त्याच पद्धतीनं त्याचा स्वीकार करायला पाहिजे. महाराष्ट्र सारख्या एका बँकिंग क्षेत्रामध्ये अतिशय अग्रगण्य अशा स्वरूपाचं नाव असते. हे आज महाराष्ट्रातला मला असं वाटतं की एकही माणूस असा नसेल की त्याला बँक ऑफ महाराष्ट्र माहीत नाही. म्हणजे सर्व समाज व्यवस्थेपर्यंत, समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन काम करणारी ही जी बँक आहे, त्या बँकेचे जे सर्वसामान्य पदाधिकारी आहेत त्या सर्वांची नावं घेत नाही, पण यांनी अतिशय मोकळेपणानं या स्पर्धेसाठी म्हणून त्या ठिकाणी एक आर्थिक सहाय्य केलं. ते आर्थिक सहाय्य करण्याच्या पाठीमागची भूमिका सुद्धा त्यांची अतिशय याच अर्थाची आहे की ही जी वेगवेगळ्या महाविद्यालयातील तरुण मुलं आहेत, त्या तरुण मुलांना काही कुठंतरी कोणत्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये किंवा वेगवेगळ्या स्पर्धांच्या मध्ये त्यांनी अधिक प्रभावीपणाने त्याकडे सहभागी व्हावं, या माध्यमातून त्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व त्याकडे उभं करण्याचा प्रयत्न करावा. तीच खरं तर ह्या महाराष्ट्राची शिदोरी आहे. आणि ही वैचारिक शिदोरी अधिकाधिक सक्षम त्या ठिकाणी कशी होईल यासाठी त्यांनी केलेली जी सहकार्य आहे, आर्थिक सहकार्य आहे, ते किती आहे याला माझ्या दृष्टीनं खूप महत्त्व आहे असं मला वाटत नाही. जे सहकार्य त्या सहकार्याचा हात देणारी जी माणसं असतात, हीच माणसं त्या ठिकाणी समाजाच्या विकासाची ऊर्जा स्रोत असतात असं मला त्या ठिकाणी या निमित्तानं त्या ठिकाणी वाटतं. या महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी, सर्व मान्यवर यांचंही मी महाविद्यालयाच्या वतीनं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या निमित्तानं व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून एक अभिनंदन करतो. पाचवं बक्षीस आहे स्पर्धक कोड क्रमांक 24 सुरडे ऐश्वर्या अविनाश, सिंहगड बिझनेस कॉलेज पुणे. सिंहगड बिझनेस कॉलेज पुणे. जावळे शिवानी छाया, फर्ग्युसन कॉलेज पुणे. वक्तृत्व स्पर्धा स्पर्धक कोड क्रमांक 32 माळकर प्रज्ञा श्रीकांत, श्रीमती मधुबाई गरवारे, कन्या महाविद्यालय सांगली. क्रमांकाचं पारितोषिक आहे स्पर्धक कोड क्रमांक 15 जगताप संपदा संतोष, डी.पी. भोसले कॉलेज कोरेगाव. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा विजेता प्रथम क्रमांक स्पर्धक कोड क्रमांक 31 बावधने चैतन्य रघुनाथ, फर्ग्युसन कॉलेज पुणे.